माणिकराव कोकाटे नाशिकचे पालकमंत्री होणार का या चर्चेने उधाण आले, कारण पियुष गोयलांच्या पत्रावर पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री गोयलांच्या दौऱ्याच्या पत्रात पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। शपथविधी झाला, खाते वाटप झालं, दालनांचं वाटप झालं, बंगल्यांचं वाटप झालं, त्यानंतर आता पालकमंत्रीच्या शर्यतीत माणिकराव कोकाटे असताना माणिकराव कोकाटे यांना पालकमंत्री पद दिलं जाणार आहे का या चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण पियुष गोयलांच्या पत्रावर पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच माणिकराव कोकाटे नाशिकचे पालकमंत्री होणार का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे, कारण पियुष गोयलांच्या पत्रावर पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, नेमकं काय? पियुष गोयल यांचा दौरा हा नाशिकमध्ये होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नाशिकमध्ये येत असताना त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी आपल्या दौऱ्याचं नियोजन करत असतात आणि त्याची माहिती ही वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली असते। यात विशेषतः ज्यावेळेस एखादे केंद्रीय मंत्री किंवा मोठी व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये येत असते त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना हा सगळा अहवाल सादर केला जात असतो। तर यानुसार हा अहवाल माणिकराव कोकाटे यांना माहितीस्तव सादर प्रशासनाने केलेला आहे, जिल्हा प्रशासनाने, आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे हेच पालकमंत्री असतील अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण जी प्रथा पालकमंत्र्यांसाठी करण्यात येते तीच प्रथा यावेळेस माणिकराव कोकाटेंसाठी करण्यात आली। खरं तर नाशिकमध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे 3 मंत्री आहे, मात्र असं असताना फक्त माणिकराव कोकाटे यांना हे सादर करण्यात आल्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या विषयी पालकमंत्री असल्याची चर्चा सुरू झाली। योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।